Hello, dear students. Today we are going to learn an interesting lesson from your environmental studies textbook, and that is lesson number 18, My Family and Home. Children, one activity is given here. Write about your family, including the number of people in your family and the occupations of your parents. Occupations म्हणजे तुमचे पेरेंट्स काय करतात ते राईट करायचं आहे तुम्हाला. आणि तुमच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर्स आहेत ते सुद्धा राईट करायचं आहे. अ फॅमिली कन्सिस्ट्स ऑफ अ मदर, फादर अँड देअर चिल्ड्रन. मुलांनो, इथे काही फॅमिलीज दाखवलेल्या आहेत आपल्याला या पिक्चर्समध्ये, हो की नाही. इथे फॅमिलीज दाखवलेल्या आहेत. तर काही फॅमिलीजमध्ये मदर, फादर आणि त्यांची मुले असतात. तर काही फॅमिलीजमध्ये ग्रँडपॅरेंट्स असतात. इथे मदर, फादर आणि ही गर्ल आणि हिचे हे आजी आजोबा. तर काही फॅमिलीजमध्ये बाबा असतात, फादर असतात आणि त्यांची मुलं असतात. तर काही फॅमिलीजमध्ये मदर आणि तिची मुलं असतात. इन सम फॅमिलीज देर आर ग्रँडपेरेंट्स ऑल्सो. द नंबर ऑफ पीपल इन अ फॅमिली मे डिफर. प्रत्येक फॅमिलीमध्ये, प्रत्येक कुटुंबांमध्ये व्यक्तींची संख्या म्हणजे त्याच्यामध्ये किती मेंबर्स आहेत त्यांची संख्या ही वेगवेगळी असू शकते. आता इथे आपण पिक्चर्समध्ये पाहिलं, या फॅमिलीमध्ये किती मेंबर्स आहेत? 4. या फॅमिलीमध्ये 3 मेंबर्स आहेत. या फॅमिलीमध्ये 3 मेंबर्स आहेत आणि या फॅमिलीमध्ये 5 मेंबर्स आहेत. तर काही फॅमिलीजमध्ये 6 असतात, काही फॅमिलीजमध्ये त्याहीपेक्षा जास्त असतात. वी आर बॉर्न इन आर फॅमिली. आपण आपल्या कुटुंबात जन्म घेतो. त्यावेळेस मुलांनो, आपण ज्यावेळेस आपल्या कुटुंबामध्ये जन्म घेत असतो ना, तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर खूप आनंद असतो. सगळ्यांना खूप आनंद होत असतो की आपल्या घरी बाळ जन्माला आलेलं आहे. वी ग्रो अप इन आवर फॅमिली. आणि आपण आपल्या या फॅमिलीमध्ये वाढत असतो, मोठे होत असतो. वी आर ब्रॉट अप बाय आवर पेरेंट्स. मुलांनो, आपण आपल्या पेरेंट्समुळेच लहानाचे मोठे होत असतो. दे टेक केअर ऑफ अस. ते आपली काळजी घेत असतात. प्रत्येक क्षणाला ते आपली काळजी घेत असतात. इन अ फॅमिली वी आर सिक्युअर इन एव्हरी वे. आणि आपण आपल्या फॅमिलीमध्ये सुरक्षित असतो कोणत्याही प्रकारे. आपल्याला कधीच काही इजा होऊ नये यासाठी सगळेजण काळजी घेत असतात. आवर फॅमिली प्रोव्हाइड्स अस विथ फूड, क्लोदिंग अँड शेल्टर. आणि आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या सगळ्या प्रकारच्या गरजा ह्या भागवल्या जातात. मग खाणं पिणं असो, कपडे असो किंवा निवारा. शेल्टर म्हणजे काय, तर राहण्याची सोय. या सगळ्या गोष्टींची पूर्तता आपल्याला आपल्या फॅमिलीमध्ये होत असते. अदर मेंबर्स ऑफ आवर फॅमिली ऑल्सो टेक केअर ऑफ अस. मुलांनो, आपल्या फॅमिलीमध्ये आपले आईवडील तर आपली काळजी घेतातच, पण इतर जे मेंबर्स असतात म्हणजे आपले आजी आजोबा, काका काकू आणि आपले भावंड हे सुद्धा आपली काळजी घेत असतात. देअर इज अफेक्शन अमंग फॅमिली मेंबर्स. अफेक्शन मीन्स जिव्हाळा. तर फॅमिली मेंबर्समध्ये जिव्हाळा असतो. वी लाईक टू बी अ पार्ट ऑफ अ फॅमिली बिकॉज ऑफ द लव अँड केअरिंग दॅट वी गेट. आणि आपल्याला आपल्या फॅमिलीमध्ये राहायला खूप आवडते. का बरं? कारण की आपल्या फॅमिलीमध्ये एकमेकांची काळजी घेतली जाते आणि आपल्या फॅमिलीमध्ये खूप प्रेम असतं एकमेकांवर. फॅमिली मेंबर्स हेल्प वन अनादर इन टाइम्स ऑफ डिफिकल्टी. आणि समजा जर आपल्या फॅमिलीमध्ये कोणाला कधी काही अडचण आलीच तर आपल्या फॅमिलीमधले सगळे मेंबर्स त्या माणसाला मदत करायला जातात, हो की नाही. आपल्या घरामध्ये जर एखाद्याला काही प्रॉब्लेम असेल तर सगळेजणं त्याला विचारतात काय प्रॉब्लेम आहे, मग आपण असं करूयात, हो की नाही. त्याचं सोल्युशन काढतात आणि त्याला मदत करतात. मग कोणत्याही प्रकारची मदत असो, आपल्या फॅमिलीमध्ये जिव्हाळा असतो, प्रेम असतं आणि एकमेकांबद्दल काळजी घेत असतात. दे ट्राय टू सी दॅट नो वन सफर्स फ्रॉम एनी इलनेस. बट इफ वी फॉल इल आवर पेरेंट्स टेक केअर ऑफ अस. मुलांनो, आपल्या घरामध्ये कोणीही आजारी पडू नये म्हणून सगळेजण काळजी घेत असतात. पण समजा जर आपण आजारी पडलोच तर आपले पेरेंट्स हे आपली देखभाल करत असतात. स्मॉल फॅमिलीज अँड बिग फॅमिलीज. सम फॅमिलीज कन्सिस्ट ओनली ऑफ पेरेंट्स
अँड 1 or 2 चिल्ड्रन. मुलांनो, काही फॅमिलीजमध्ये आईवडील असतात आणि 1 किंवा 2 मुलं असतात. सच फॅमिलीज आर कॉल्ड स्मॉल फॅमिलीज आणि अशा फॅमिलीजला स्मॉल फॅमिलीज असं म्हणतात. सम फॅमिलीज कन्सिस्ट्स ऑफ ग्रँडपॅरेंट्स, aunts, uncles, brothers, sisters and cousins. Such families are called big families. आणि मुलांनो, काही फॅमिलीजमध्ये ग्रँडपॅरेंट्स असतात, आंट्स म्हणजे काकी, अंकल्स म्हणजे काका, ब्रदर्स, सिस्टर्स म्हणजे आपले भाऊ बहीण, सख्खे भाऊ बहीण, अँड कझिन्स म्हणजे चुलत भाऊ किंवा चुलत बहीण म्हणजेच आपल्या काका किंवा काकूंची मुलं, त्यांना आपण कझिन्स असं म्हणतो. आणि अशाच फॅमिलीला बिग फॅमिलीज असे म्हणतात. एक्सटेंडेड फॅमिली. आवर फॅमिली इज लिंक्ड विथ मेनी अदर रिलेटिव्स. आपल्या कुटुंबाशी आपले अनेक नातेवाईक जोडलेले असतात. आंट्स अँड अंकल्स फ्रॉम द मदर्स अँड फादर्स साईड. देअर चिल्ड्रन आर ऑल रिलेटेड टू आवर फॅमिली. आंट्स अँड अंकल्स फ्रॉम द मदर्स अँड फादर्स साईड म्हणजे काय मुलांनो? आईचा भाऊ म्हणजे मामा, आईची बहीण म्हणजे मावशी, त्यांना आपण इंग्रजीमध्ये अंकल आणि आंटी असंच म्हणतो. तसंच फादर्स साईड म्हणजे आपल्या बाबांचे भाऊ, बाबांची बहीण, त्यांना आपण मराठीमध्ये काय म्हणतो? बाबांच्या भावाला आपण काका म्हणतो आणि बाबांच्या बहिणीला आपण आत्या म्हणतो. तर हे झाले आपले रिलेटिव्ज आणि त्यांची मुलं, ते सुद्धा आपल्या फॅमिलीशी रिलेटेड असतात. त्यांचाही आपल्या फॅमिलीशी संबंध असतो, तेही आपल्या फॅमिलीचा एक भाग असतात. सच अ फॅमिली इज कॉल्ड ॲन एक्सटेंडेड फॅमिली आणि अशाच फॅमिलीला एक्सटेंडेड फॅमिली असं म्हणतात. आवर फॅमिली गेट्स एक्सटेंडेड बिकॉज ऑफ आवर रिलेटिव्ज. आपल्या फॅमिलीचा विस्तार होतो, आपली फॅमिली मोठी होत जाते. कोणामुळे? तर ह्या आपल्या नातेवाईकांमुळेच. Members of an extended family may not live in one house, but there is love and affection between them. मुलांनो, एक्सटेंडेड फॅमिलीमधले सर्वजण एकाच घरात राहतात असं नाही आहे, पण त्यांच्यात प्रेम आणि जिव्हाळा असतो. दे मीट ईच अदर ऑन सेव्हरल ओकेजन्स आणि ते एकमेकांना भेटतात. कधी? तर वेगवेगळ्या प्रसंगी, जेव्हा वेगवेगळे सण समारंभ आपण साजरे करत असतो त्यावेळेस. आता मुलांनो, इथे काही प्रश्न विचारलेले आहेत, त्यांची तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत. हू आर द मेंबर्स ऑफ युअर एक्सटेंडेड फॅमिली? तुमची जी एक्सटेंडेड फॅमिली आहे त्या एक्सटेंडेड फॅमिलीमध्ये कोण कोण आहेत ते तुम्हाला इथे राईट करायचं आहे. हाऊ आर यू रिलेटेड टू देम? आणि तुमचं त्यांच्याशी कसं नातं आहे, काय नातं आहे ते राईट करायचं आहे. ऑन वॉट ओकेजन्स डू द मेंबर्स ऑफ युअर एक्सटेंडेड फॅमिली मीट? आणि तुमच्या एक्सटेंडेड फॅमिलीजमध्ये बरेच मेंबर्स आहेत, हो की नाही? काका, काकू, अजून मावशी, आत्या, मामा, मामी, हे सगळे नातेवाईक तुम्हाला नक्की कोणकोणत्या प्रसंगी भेटतात ते तुम्हाला इथे राईट करायचं आहे. नाव ट्राय दिस. अ फॅमिली ट्री. आता इथे एक फॅमिली ट्री दाखवलेली आहे आणि फॅमिली ट्री म्हणजे काय तेही आपण पाहूयात. रेहाना, हू इज इन द 3rd स्टँडर्ड, वॉज लुकिंग ॲट अ फोटो अल्बम ऑफ द पीपल इन हर हाऊस. मुलांनो, रेहाना जी 3rd स्टँडर्डमध्ये आहे, ती घरातील व्यक्तींच्या फोटोचा अल्बम पाहत होती. While looking at snapshots of birthdays and weddings, she found some familiar faces, but some of the faces were unfamiliar. Some faces appeared again and again in the album. Birthdays आणि वेडिंग्स म्हणजे लग्न समारंभ. तर या सगळ्यांचे फोटोग्राफ्स जेव्हा ती बघत होती त्यावेळेस तिला काही चेहरे हे ओळखीचे वाटले, तर काही चेहरे हे अनोळखी वाटले. काही फोटोंमधील चेहरे तिला पुन्हा पुन्हा सगळीकडे दिसले. रेहाना आस्क्ड हर मदर, हू आर ऑल दीज पीपल? आता रेहानाने आईला विचारले की हे सगळे लोक कोण आहेत? हर मदर सेड, दे आर ऑल आवर रिलेटिव्स, युअर आंट्स, अंकल्स, ग्रँडपॅरेंट्स. यू कॅन सी देम ऑल इन दीज फोटोज.
Rehana asked her mother to explain it to her in detail. Rehana's mother then drew a diagram for her. मुलांनो, जेव्हा रेहानाने विचारले आईला की हे सगळे नक्की आहेत तरी कोण, आई म्हणाली हे सगळे आपले नातेवाईक आहेत. या फोटोंमध्ये काका, काकू, मामा, मामी, दोन्हीकडचे आजोबा, आजी हे सगळेजण आहेत. रेहाना आईला म्हणाली मग यावर की मला आता सगळे नीट समजावून सांग बरं. मग रेहानाच्या आईने काय केलं मुलांना माहीत आहे का? रेहानाच्या आईने एक डायग्राम काढली. चला तर मग आता बघूयात की रेहानाच्या आईने कशी डायग्राम काढलेली आहे ती. हे बघा, रेहानाच्या आईने रेहानासाठी फॅमिली ट्री काढलेली आहे आणि तिला समजावून सांगितलेली आहे फॅमिली ट्री. आपण आता ती समजून घेऊयात. हे बघा, इथे ही रेहाना आहे आणि इथे रेहानाची ग्रँडमदर, रेहानाचे ग्रँडफादर म्हणजेच रेहानाची आजी, रेहानाचे आजोबा आणि त्यांचा मुलगा म्हणजे रेहानाचे फादर. ओके, आणि ही आहे रेहानाची मदर. आणि रेहानाच्या फादरचे भाऊ म्हणजेच रेहानाचे अंकल इथे आहेत आणि ही आहे रेहानाची आंट म्हणजेच रेहानाचे काका आणि रेहानाची काकू. आता इथे रेहानाच्या बाबांची बहीण, तिला काय म्हणतात? आंट. बाबांची बहीण म्हणजे कोण? अगदी बरोबर, आत्या. म्हणजे ही आहे रेहानाची आत्या. रेहानाज फादर, रेहानाज मदर आणि त्यांची 2 मुले, एक रेहाना आणि एक सलीम. आता इकडे रेहानाचे अंकल आणि रेहानाची आंट म्हणजेच रेहानाचे काका, रेहानाची काकू आणि त्यांचेसुद्धा 2 मुलं आहेत म्हणजेच रेहानाचे कझिन्स, चुलत भाऊ. कोण आहेत ते? साहिल आणि सानिया. In a family, generations follow one after the other over a period of time. मुलांनो, जसं जसं वेळ निघून जातो, जसं जसं काळ निघून जातो, त्या वेळेमध्ये कुटुंबाच्या अनेक पिढ्या तयार होतात. म्हणजेच आधी आपले आजी आजोबा असतात, त्यांचे आई बाबा, आजी आजोबा, आजी आजोबांनंतरनं आपले आई बाबा, आई बाबांनंतरनं आपण, आपल्यानंतरनं अजून दुसरी पिढी तयार होणार. तर जसा जसा वेळ निघून जात असतो तशा तशा अनेक पिढ्या ह्या तयार होत असतात. दे कॅन बी शोन ऑन द फॅमिली ट्री आणि ते सुद्धा या फॅमिली ट्रीमध्ये दाखवले जाऊ शकतात. ड्रॉ युअर फॅमिली ट्री विथ द हेल्प ऑफ युअर पेरेंट्स. आणि मुलांनो, आता इथे आपण रेहानाची फॅमिली ट्री पाहिली, हो की नाही? आता तुम्ही तुमची फॅमिली ट्री तयार करायची आहे तुमच्या पेरेंट्सची हेल्प घेऊन. Now, changes in the family system. The family system changes as time goes by. मुलांनो, वेळ जसा निघून जातो ना त्याप्रमाणे आपली फॅमिली सिस्टीमसुद्धा बदलत जात असते. At one time, grandparents, aunts, uncles, parents, siblings म्हणजे आपले सख्खे भाऊ बहीण बरं का मुलांनो, आणि कझिन्स म्हणजे कोण? तर चुलत भावंड म्हणजे आपल्या काका काकूची मुलं. All lived together and formed one big family. This was called a joint family. मुलांनो, एकेकाळी आजी, आजोबा, आई, वडील, काका, काकू आणि सख्खी व चुलत भावंडे या सर्वांचे मिळून मोठे कुटुंब असे आणि त्यालाच जॉईंट फॅमिली असं म्हणत. When members of a family moved away because of their jobs or occupations, they start living separately, forming different families. मुलांनो, जॉबच्या निमित्ताने म्हणजेच नोकरीच्या निमित्ताने काही फॅमिलीजचे जे मेंबर्स आहेत ते दुसऱ्या ठिकाणी जातात आणि तिथे जाऊन त्यांना वेगळं राहावं लागतं आणि त्यामुळे त्यांची वेगळी अशी फॅमिली तयार होते आणि अशा फॅमिलीजलाच न्यूक्लिअर फॅमिलीज असं म्हणतात. द फॅमिली सिस्टीम हॅज चेंज्ड इन दिस वे आणि फॅमिली सिस्टीम ही अशाच प्रकारे बदलत जाते. आर हाऊसहोल्ड चोर्स म्हणजे काय मुलांनो? तर कामे. आणि आर हाऊसहोल्ड चोर्स म्हणजेच आपल्या कुटुंबातील कामे. आता इथे या पिक्चरमध्ये काय दाखवलेलं आहे? या एक आंटी आहेत आणि त्या एकट्याच काम करत आहेत, हो की नाही? ओन्ली 1 पर्सन इज वर्किंग हिअर.
अँड इन दिस पिक्चर एव्हरी पर्सन इन द हाऊस इज वर्किंग. या कुटुंबातले सगळेच लोक काम करत आहेत. नाव ट्राय दिस. प्रिपेअर अ लिस्ट ऑफ चोर्स दॅट आर डन इन युअर हाऊस. तुमच्या घरातील कामांची यादी तयार करायची आहे. हू डज दिस चोर्स इन युअर हाऊस. तुमच्या घरात ही कामे कोण करते. आता तुम्ही जी यादी केलेली आहे ना कामांची, त्या कामांच्या यादीमध्ये कोणतं काम कोण करत आहे हे लिहायचं आहे. विच ऑफ दिस चोर्स डू यू लाईक टू डू. आणि या सगळ्या कामांमधलं कोणतं काम तुम्हाला करायला आवडतं ते राईट करायचं आहे. डू यू डू ईच अदर्स चोर्स. आणि तुम्ही घरात एकमेकांची कामं करता का तेही राईट करायचं आहे. स्टोरिंग वॉटर, कुकिंग अँड क्लिनिंग आर चोर्स दॅट नीड टू बी डन इन अ फॅमिली एव्हरी डे. मुलांनो, रोज घरामध्ये करायची काही ठरलेली कामं असतात की जी कामं रोज करावी लागतात. कुकिंग रोज करावं लागतं. क्लिनिंगसुद्धा आपल्याला रोज करावं लागतं. रोज कपडे धुवावे लागतात, रोज भांडे धुवावे लागतात, तसंच रोज आपल्याला पाणीही भरायचं असतं. तर ही जी कामं आहेत ती रोज करायची कामं आहेत. कोणते. स्टोरिंग वॉटर, कुकिंग अँड क्लिनिंग. Functions and festivals are often celebrated in the house. We have to welcome and entertain guests. मुलांनो, आपल्या घरांमध्ये सण समारंभ हे साजरे केले जातात आणि तेव्हा पाहुणे येत असतात, तर त्यांचे आगत स्वागत आपल्याला करावे लागत असते. द एल्डरली पीपल इन द फॅमिली नीड स्पेशल अटेन्शन. मुलांनो, आपल्या घरामध्ये जे वयस्कर माणसं असतात म्हणजेच आपले आजी आजोबा, त्यांना आपल्याला स्पेशल अटेन्शन द्यावं लागतं. त्यांच्याकडे आपल्याला जास्त लक्ष द्यावं लागतं. वी शुड केअर फॉर देअर हेल्थ. आपल्याला त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. देअर आर मेनी हाऊसहोल्ड चोर्स विच मस्ट बी शेअर्ड बाय एव्हरीवन. घरामध्ये भरपूर कामे असतात आणि ती सगळी कामे आपण वाटून घेऊन करायला हवीत. इफ एव्हरीवन इन अ फॅमिली शेअर्स द वर्क, नो वन हॅज बी बेअर द बर्डन अलोन. आणि जर कुटुंबातील सगळ्याच व्यक्तींनी जर कामे वाटून घेतली तर कोणत्याही एका माणसावर कामाचा ताण येणार नाही. ईच चोर्स इज इम्पॉर्टंट अँड फॅमिली मेंबर्स डू दिस चोर्स विथ लव्ह अँड अफेक्शन. मुलांनो, सगळीच कामे महत्त्वाची आहेत. काही कामे कमी महत्त्वाची, काही कामे जास्त महत्त्वाची असं नसतं. घरामधले सुद्धा सगळे कामं महत्त्वाचे असतात. मुलांनो, इथे आपण या पिक्चरमध्ये पाहिलं की इथे ह्या एकच काकू आहेत की ज्या सगळं काम करत आहेत, हो की नाही. भाजी वगैरे सगळं त्याच करत आहेत. पण या पिक्चरमध्ये आपण पाहिलं, या पिक्चरमध्ये सगळेजण मिळून काम करत आहेत. त्यामुळे कोणत्याही कामाचा एका माणसावर ताण येत नाही. सगळे कामं वाटून केल्यामुळे छान वाटतं. ईच चोर इज इम्पॉर्टंट अँड फॅमिली मेंबर्स डू दिस चोर्स विथ लव्ह अँड अफेक्शन. वी शुड बी ग्रेटफुल फॉर दॅट. मुलांनो, घरातील प्रत्येक छोटं मोठं काम हे इम्पॉर्टंट असतं, महत्त्वाचं असतं. ही कामे प्रेमाने आणि आपुलकीने सर्वजण करतात. त्यांची आपल्याला जाण असायला हवी. कीपिंग द हाऊस क्लीन अँड ब्युटिफुल. ट्राय दिस. मेक अ लिस्ट ऑफ ऑल द थिंग्स दॅट नीड टू बी डन टू कीप द हाऊस क्लीन अँड टायडी. मुलांनो, आता इथे एक टायडी हाऊस दाखवलेला आहे आणि इथलं जे हाऊस आहे ते कसं आहे. लिटर्ड. लिटर्ड म्हणजे काय तर अस्ताव्यस्त, हो की नाही. इथे सगळ्या वस्तू ह्या इकडे तिकडे पडलेल्या आहेत. कोणतीही वस्तू प्रॉपर त्याच्या प्लेसवर नाही आहे. आणि या पिक्चरमध्ये तुम्ही पाहिलात, बुक्स अगदी व्यवस्थित शेल्फमध्ये ठेवलेल्या आहेत. सगळ्या वस्तू सगळ्या जागच्या जागेवर आहेत. पण या पिक्चरमध्ये तुम्ही पाहिलात का, बुक्स इथे खाली पडलेल्या आहेत, काही बुक्स इकडे आहेत, इकडे काही कपडे पडलेले आहेत, हो की नाही. इथलं हे पिलो खाली पडलेलं आहे. त्यामुळे हे हाऊस खराब दिसतं आहे, चांगलं दिसत नाही आहे. लिटर्ड हाऊस आहे हे. मग आता काय करायचं आहे तुम्हाला. राईट डाऊन द डिफरन्स दॅट यू सी बिटवीन द टू पिक्चर्स अबाव. आता इथे दोन पिक्चर्स आहेत की नाही, या दोन पिक्चर्समधला डिफरन्स तुम्हाला आता सांगायचा आहे. हे आहे टायडी हाऊस आणि हे आहे लिटर्ड हाऊस. अ क्लीन अँड टायडी हाऊस इज प्लीजिंग.
If there is a mess everywhere, no one can find their things on time. मुलांनो, आपले घर अगदी स्वच्छ आणि नीटनेटके असले ना की आपल्याला प्लीजिंग म्हणजे प्रसन्न वाटते. आणि घरामध्ये जर मेस असेल, पसारा असेल, तर आपल्याला आपली कोणतीही वस्तू व्यवस्थित सापडत नाही. जेव्हा आपल्याला त्या वस्तूची गरज असते त्याच वेळेस नेमकी ती वस्तू आपल्याला कधीच सापडत नाही. त्यामुळे जर वस्तू आपण व्यवस्थित जागच्या जागेवर ठेवल्या तर ज्यावेळेस आपल्याला त्या वस्तूची गरज असेल त्यावेळेस वेळेला ती वस्तू लगेच आपल्याला सापडते. कीपिंग द हाऊस क्लीन अँड टायडी इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एव्हरी पर्सन इन द फॅमिली. आपलं घर अगदी स्वच्छ आणि टायडी ठेवायचं असेल तर ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. जे त्या घरामध्ये राहत असतात त्या सगळ्या मेंबर्सची जबाबदारी आहे की आपण आपलं घर हे स्वच्छ आणि क्लीन ठेवलं पाहिजे. वी शूड थ्रो रबिश इन द डस्टबिन अँड नॉट थ्रो इट अराउंड. आपण जो काही कचरा आहे, रबिश म्हणजे काय तर कचरा, हा डस्टबिनमध्ये टाकला गेला पाहिजे, इकडे तिकडे नाही. गार्बेज शुड नेवर बी थ्रोन आउटसाइड द हाऊस. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे मुलांनो, गार्बेज हे आपण नेहमी डस्टबिनमध्येच टाकायचं आहे, ते कधीही आपल्या घराच्या बाहेर टाकायचं नाही आहे. दिस विल हेल्प टू कीप द एन्व्हायरमेंट क्लीन. आणि त्यामुळे आपलं एन्व्हायरमेंट हे क्लीन राहणार आहे, छान राहणार आहे. जसं आपलं घर क्लीन आणि स्वच्छ असलं पाहिजे की नाही, टायडी नीट, तसंच आपलं आजूबाजूचा जो परिसर आहे, सराउंडिंग जे आहे ते सुद्धा छान असलं पाहिजे, क्लीन असलं पाहिजे. ऑलवेज रिमेंबर चिल्ड्रन, वेट अँड ड्राय गार्बेज शुड बी सेपरेटेड अँड पुट इन टू सेपरेट बिन्स. मुलांनो, आपल्या घरामध्ये 2 प्रकारचा कचरा निघतो. एक वेट गार्बेज म्हणजेच ओला कचरा आणि एक ड्राय गार्बेज म्हणजे सुका कचरा. तर वेट गार्बेजमध्ये कोणत्या प्रकारचं गार्बेज येतं? आपण स्वयंपाकघरामध्ये भाज्या वापरतो, हो की नाही, भाजी करत असतो, तर त्याच्यामध्ये वेगळा असा सेपरेट भाग निघत असतो की जो आपल्याला यूजफुल असतो भाजी करण्यासाठी, आणि एक भाग असा असतो की जो आपल्याला यूजफुल नसतो. मग तो आपण कचरा म्हणून कचऱ्याच्या पेटीमध्ये किंवा कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकत असतो. तर तो जो कचरा निघतो त्याला वेट गार्बेज म्हणतात. आणि वेट गार्बेजपासून मॅन्युअर तयार केलं जातं. वी गेट वेट गार्बेज इज यूजफुल फॉर मेकिंग मॅन्युअर. तर हे मॅन्युअर म्हणजे काय तर खत. आणि हे खत कुठे वापरतात माहिती आहे का मुलांनो? हे खत आपण फील्ड्समध्ये वापरतो, शेतामध्ये वापरतो किंवा आपल्या गार्डनमध्ये वापरतो, जिथे आपण प्लांट्स लावलेले असतात. त्या प्लांट्सची व्यवस्थित ग्रोथ व्हावी म्हणून आपण त्यांना मॅन्युअर करत असतो. तर हे खत आपल्याला ओल्या कचऱ्यापासून मिळत असतं. पेपर, ग्लास अँड मेटल कॅन बी सॉर्टेड आउट फ्रॉम ड्राय गार्बेज अँड रिसायकल. मुलांनो, पेपर, ग्लास, मेटल यासारखा जो कचरा आपल्या घरामध्ये निघत असतो तो कचरा हा एकत्र न टाकता तो सॉर्ट केला पाहिजे. म्हणजेच काय तर वेगळा ड्राय कचरा म्हणून वेगळ्या ठिकाणी ठेवला पाहिजे आणि वेट कचऱ्यामध्ये तो मिक्स नाही करायला पाहिजे. का बरं असं करायचं? कारण की याच्यापासून परत रिसायकल केलं जातं. रिसायकल म्हणजे काय मुलांनो? तर आपला वापर झाल्यानंतरनं आपण ती वस्तू ही बाजूला ठेवतो आणि ती वस्तू परत फॅक्टरीमध्ये जाते. फॅक्टरीमध्ये गेल्यानंतरनं त्याला परत वेगळ्या वस्तूमध्ये कन्वर्ट केलं जातं. म्हणजेच काय तर त्या वस्तूला रिसायकल केलं जातं. आता कागदच घ्या ना, कागदाला आपला वापर झाल्यावर आपण तो टाकून देतो, हो की नाही, पण त्या कागदाला परत रिसायकल केलं जातं. न्यूजपेपर आपण रद्दीमध्ये टाकतो, रद्दीमध्ये गेलेले न्यूजपेपर हे पुन्हा फॅक्टरीमध्ये जातात, त्याचा पुन्हा वेगळा कागद तयार होतो आणि त्या कागदावर परत प्रिंट केलं जातं. म्हणजेच काय तर तो कागद हा रिसायकल होऊन आलेला असतो. नाव डू यू नो द यूज ऑफ इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस लाईक मोबाईल्स, CDs, DVDs, pen drives and computers has increased greatly. When these things are damaged, they become useless. This gives rise to e-waste. The disposal of e-waste is a big problem. मुलांनो, मोबाईल्स, CDs, DVDs, पेन ड्राईव्स, कम्प्युटर्स या सगळ्यांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि या वस्तू बिघडल्या की आपण त्या रिपेअर करतो. पण
या वस्तू बिघडल्यानंतरनं परत दुरुस्त होणार नाही आहेत असं म्हटल्यावर त्या वस्तू ह्या निरुपयोगी होतात. आणि अशा निरुपयोगी वस्तूंचा जो कचरा साचतो त्या कचऱ्याला ई वेस्ट असं म्हणतात. आणि अशा प्रकारच्या ई वेस्टची विल्हेवाट लावणे ही एक मोठी समस्या आहे. That's all for today, children. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.